त्यानंतर पहा प्रश्न, सोबाच्या घड्याळामध्ये किती वाजले आहेत? तास काटा 2 आणि 3च्या मध्ये आहे आणि मिनिट काटा पहा 6 वर आहे, म्हणजेच किती वाजलेले आहेत? 2:30 झाले. त्यालाच आपण अडीच म्हणतो. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 2016 या वर्षी 25 फेब्रुवारी रोजी गुरुवार आहे आणि त्याच वर्षी 5 मार्च या दिवशी मंजूचा वाढदिवस आहे. तर मंजूचा वाढदिवस कोणत्या वारी असेल? 2016 साल दिलेलं आहे. हा काय आहे? लीप वर्ष, कारण याला 4ने पूर्ण भाग होतो. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असणार आहेत? 29 दिवस असणार आहेत. फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असणार आहेत. मग पहा 25 तारखेचा वार गुरुवार दिलेला आहे. मग 25 मध्ये जर आपण 7 मिळवलं तर किती होतं उत्तर? 32. म्हणजेच काय? 29, 1, 30, 31 आणि 32. म्हणजे 3 तारखेला कोणता वार असणार आहे? गुरुवार असणार आहे. त्यानंतर शुक्रवार आणि त्यानंतर शनिवार, म्हणजे मंजूचा वाढदिवस कधी असणार आहे? शनिवारी. अशा प्रकारे 1 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. तर इथे पहा छेद समान दिलेला आहे. या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक छेद सारखा असेल तर अंशामध्ये जो लहान तो अपूर्णांक लहान. 3/15 हे लहान आहे.